नक्कीच आणखी एक महत्त्वाची बातमी, चौकशी अंती समितीचे 4 निष्कर्ष समोर आलेले आहेत ते आपण पाहूयात। महिला रुग्णासाठी ट्विन्स प्रेग्नन्सी धोकादायक होती असं या रुग्णालयाच्या अहवालामध्ये आहे। माहितीचे रुग्णालय असून सुद्धा रुग्णांनी 6 महिने तपासणीसाठी आले नाहीत। चौकशी अंती समितीमध्ये हे 4 निष्कर्ष जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। यासाठी चौकशी समिती रुग्णालयानं नेमलेली होती आणि त्या समितीनं यामध्ये 4 निष्कर्ष काढले। त्यामध्ये निष्कर्ष असे आहेत की सदर रुग्णासाठी ट्विन्स प्रेग्नन्सी ही धोकादायक होती। माहितीचं रुग्णालय असून सुद्धा ANC चेकअप पहिले 6 महिने रुग्णालयामध्ये त्या आल्या नाहीत असं या समितीचं म्हणणं आहे। त्याचबरोबर ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून ही सदर तक्रार केलेली दिसते असा निष्कर्ष या समितीने काढलेला आहे। महिला रुग्णासाठी ट्विन्स प्रेग्नन्सी ही धोकादायक होती असं अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे। रुग्णांना 6 महिने या रुग्णालयामध्ये तपासणीच केली नाही असं देखील अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून सदर तक्रार केलेली दिसते असा निष्कर्ष या अहवालामध्ये आहे। जमेल तेवढे पैसे भरून ऍडमिट व्हा हा सल्ला पाळला नाही असं देखील या अहवालामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। तर रुग्णालयाकडून ही चौकशी समिती नेमण्यात आली होती, त्यांनी हे 4 निष्कर्ष यामध्ये काढलेले आहेत। गर्भवतीच्या मृत्यूबाबत चौकशी अंती समितीने हे 4 निष्कर्ष काढले। अहवालामध्ये काय आहे पुन्हा एकदा आपण पाहूयात। तर माहितीचं रुग्णालय असून सुद्धा रुग्णानं 6 महिने या ठिकाणी तपासणी केली नाही। ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून तसंच महिला रुग्णांसाठी ट्विन्स प्रेग्नन्सी ही धोकादायक होती याची कल्पना पती पत्नी आणि त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली होती। रुग्णांना 6 महिने तपासणी केली नाही असं अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। तर ही दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांच्याकडून ही समिती नेमण्यात आली होती। त्या समितीने हे 4 निष्कर्ष काढलेले आहेत। त्याचा पेपर आपल्याकडे आहे। त्यामध्ये सदर चौकशी अंती आणि रुग्णालयातील इतर सिनियर गायनेकोलॉजिस्टच्या ओपिनियन नुसार आमच्या समितीचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे। सदर रुग्णासाठी ट्विन प्रेग्नन्सी धोकादायक होती। माहितीचं रुग्णालय असून सुद्धा ANC चेकअप पहिले 6 महिने रुग्णालयामध्ये आल्या नाहीत। ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून सदर तक्रार केलेली दिसते। रुग्णालयाचे वैद्यकीय सल्ले जसे मानले नाहीत तसेच वैद्यकीय संचालकांनी जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला पण त्यांनी पाळला नाही असा निष्कर्ष या समितीने दिलेला आहे। रुग्णांना 6 महिने तपासणी केली नाही असं अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून सदर तक्रार केलेली दिसते असा निष्कर्ष या अहवालामध्ये आहे। जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट व्हा हा सल्ला पाळला नाही। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा हा अहवाल TV9 मराठीवर। रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि ॲडव्हान्स मागितल्यामुळे आलेल्या रागातून